हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. त्याकरिता कोकणातील सुप्रसिद्ध असलेली सोलकढी आज आपण करणार आहोत. ही सोलकढी शरीराला थंडावा तर देतेच, तसेच ही पित्तशामक देखील आहे. सोलकढी बनवण्यासाठी विशेषतः ओला नारळ लागतो. इथे मी एक मोठ्या आकाराचा ओला नारळ खोवून घेतलेला आहे. तुम्ही नारळ खोवून न घेता तो जर कापून घेणार असाल तर नारळाच्या पाठीचा काळपट जो भाग असतो ना तो पूर्णपणे काढून घ्या, म्हणजे सोलकढीला कलर फार सुरेख येतो. इथे मी 6 ते 7 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. नारळानुसार क्वांटिटी कमी अधिक होऊ शकते. एक हिरवी मिरची घेतलेली आहे. ही तिखटवाली हिरवी मिरची आहे. लहान मुलं असतील तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. थोडीशी साखर घेतलेली आहे. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरीही चालेल. आणि चवीनुसार मीठ. आता आपण सोलकढी बनवायला घेऊ. यासाठी इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. या भांड्यामध्ये आपण खोवून घेतलेला नारळ याच्यामध्ये घालून घ्यायचा. नारळ घेताना लक्षात घ्या, शक्यतो कोवळाच नारळ घ्यायचा, म्हणजे तो गोड लागतो. आता याच्यामध्ये मी सोलून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत आणि एक मिरची घेतलेली आहे, तिचे तुकडे करून घातलेले आहेत आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. यामध्ये आता अर्धा कप इतकं पाणी घालून घ्यायचं. सुरुवातीला सगळं पाणी नाही घालायचं. अगदी थोडं पाणी घालून मी आता हे ग्राइंड करून घेणार आहे. ग्राइंड करताना सुरुवातीला सगळं पाणी घातलं तर मिक्सरच्या भांड्यामधून हे पाणी बाहेर पडू शकतं. इथे 2 ते 3 वेळा मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये साधारण 1 ग्लास इतकं पाणी मी घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर साधारण 5 मिनिटं तरी आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरवर ग्राइंड करून घ्यायचं आहे. इथे मी साधारण 5 मिनिटं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित एकजीव झालेलं मिश्रण आता आपण गाळून घेणार आहोत. हे मिश्रण गाळण्यासाठी आता आपण इथे एक पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये आपण हे मिश्रण गाळून घेणार आहोत. यासाठी याच्यावर एक सुती कापड टाकून घ्यायचं आहे. गाळणीनं गाळलं तर काय होतं, बऱ्याचदा नारळाचा चोथ्याचा जो भाग असतो ना, तो गाळणीने नीट गाळला जात नाही आणि त्यातील बारीक बारीक कण हे सोलकढीमध्ये येतात आणि पिताना ही सोलकढी अशी एकसंध अशी वाटत नाही. म्हणून सुती कापडानेच आपण हे सर्व मिश्रण चांगलं गाळून घ्यायचं आहे. कोकणातील गावामध्ये तर ना गाळणीचा वापर न करता अशा सुती कापडाच्या साह्यानेच वस्त्रगाळ करून ही सोलकढी बनवली जाते. अशा पद्धतीनं काय होतं, नारळामधील सगळं दूध तर बाहेर येतंच, शिवाय यातील चोथाही अगदी सोप्या पद्धतीने वेगळा होतो. त्यामुळे तुम्ही हीच पद्धत वापरा. चांगलं घट्ट असं हे नारळाचं दूध यातून निघालेलं आहे. आता हा चोथा देखील परत एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा. जरी आपण सगळं नारळाचं दूध काढून घेतलं असलं तरी याच्यामध्ये थोडंसं अजून नारळाचं दूध शिल्लक असतं. आता याच्यामध्ये अर्धा कप इतकं परत मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरवर चांगलं 2 मिनिटं हे ग्राइंड करून घेणार आहे. ही सोलकढी बनवताना साधारणपणे 2 ग्लास इतकं मी पाणी वापरलेलं आहे. आता मिक्सरवर ग्राइंड केल्यानंतर पहिल्यांदा केलं सेम त्याच पद्धतीनं आपल्याला हे सर्व मिश्रण वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया आपल्याला 2दाच करून घ्यायची आहे. तुम्ही इथं पाहताय, सुरुवातीला जेव्हा आपण नारळाचं दूध काढून घेतलं ते चांगलं घट्ट असं होतं. आता दुसऱ्यांदा हे जे दूध निघतंय ते थोडंसं पातळ आहे. त्याच्यामुळे 2दाच आपण ही प्रक्रिया करायची आहे. 2दा गाळून घेतल्यामुळे इथे नारळाचा रस एकसंध असा तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये मी कोकमाचा आगळ घालून घेणार आहे. हे रेडीमेड कोकमाचं आगळ आहे. तुमच्याकडे कोकमाचं आगळ नसेल तर थोडी कोकम तुम्ही कोमट पाण्यामध्ये भिजत घालू शकता आणि चोळून चोळून त्याचा सगळा रस काढून घेऊ शकता आणि उरलेला चोथा तुम्ही तांब्या पितळाची भांडी घासण्यासाठी देखील वापरू शकता. साधारणपणे 4 चमचे इतक्या कोकमाच्या आगळचा वापर मी इथे केलेला आहे. आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घालणार आहोत. साखर ही आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, नाही घातली तरीही काही हरकत नाही. साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण रेडीमेड कोकमाचा आगळ जे आपण आणतो त्याच्यामध्ये मीठ असतं. त्याच्यामुळे अगदी थोडंसं मीठ मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपली सोलकढी बनवून तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीरीची पानं घालायची. आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही, पण ही दिसायला फार सुंदर दिसते. यामध्ये मस्त असा मिरचीचा तिखटपणा, लसणाचा फ्लेवर लागतो, थंडगार जिऱ्याचा स्वाद लागतो. अशी ही पाचक सोलकढी आपली पिण्यासाठी तयार झालेली आहे. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल किंवा उन्हाळ्यामध्ये उष्णता वाढली असेल तर दुपारच्या जेवणासोबत तुम्ही ही सोलकढी घेऊ शकता. आमच्याकडे कोकणात उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही सोलकढी बनवली जाते. त्यामध्ये जर मच्छीचा बेत असेल ना तर ही सोलकढी ही लागतेच.
तुम्ही देखील या पद्धतीने सोलकढी नक्की बनवून पहा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवनवीन पारंपरिक आणि प्रमाणबद्ध अशा रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.